नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। ऐकावच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडबद्दल। जूनचा महिना संपत आला आणि महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ घोंगावले। शिवसेनेच्या जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी सेनेविरुद्ध बंड पुकारले आणि सर्व आमदारांसह ते सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले। याच आमदारांपैकी एक होते शहाजी बापू पाटील। काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, एकदम ओकेमध्ये आहे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना गुवाहाटीमधल्या राहत्या जागेचं वर्णन केले। पुढे पाटलांचं हे वाक्य भलतंच गाजलं। पुढे याच शिंदे गटाने भाजपबरोबर युती करून आपले सरकार स्थापन केलं आणि पहिलाच निर्णय घेतला फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा मेट्रो कारशेड 3A चा प्रकल्प कांजूरमार्गवरून आरेच्या जागेवर हलवण्याचा। हा निर्णय म्हणजे पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांसाठी मिळालेला एक धक्काच होता। मेट्रो व्हावी खरी, पण मुंबईत एकमेव वन्यजीवन असलेल्या आरेमधील झाडांची कत्तल करून जर विकास झाला तर हा विकास कोणालाही आवडणार नाही। 2019 साली आरेच्या जंगलातील जवळपास 2000 झाडे तोडण्यात आली। नागरिकांचा विरोध असतानाही हा कठोर निर्णय घेण्यात आला आणि रातोरात ही झाडं तोडण्यात आली। याच विरोधाला लक्षात घेऊन सरकारने हा प्रोजेक्ट कांजूरमार्गला नेण्याचं ठरवलं। पण पुन्हा एकदा हा कांजूरमार्गचा प्रोजेक्ट आता आरेच्या जंगलात होईल असं वाटतंय। आरे तसेच संजय गांधी नॅशनल पार्क जवळील अतिक्रमण हे आपल्याला काही नवीन नाही। बिल्डर्स येथे चौबाजूंनी डोंगर फोडून आपले प्रोजेक्ट फोफावू पाहत आहेत। गोरेगावपासून बोरवलीपर्यंत आणि पुढे ठाण्यापर्यंत असे अवाढव्य जंगल पसरलेले आहे आणि आज या आरेच्या जंगलाची हानी होत चालली आहे। या भागाचे क्षेत्रफळ एकूण 1278 हेक्टर एवढे आहे। तसेच या क्षेत्रात 32 पशुपालनी क्षेत्र असून त्यामध्ये 16,000 दुभती जनावरे आहेत। आपल्या मुंबईला आरे कॉलनी आणि संजय गांधी नॅशनल पार्क हे आपल्याला निसर्ग सौंदर्याने दिलेले एक वरदानच आहे। याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे। आरे कॉलनीमध्ये अशा अनेक जागा आहेत जिथे आपण मुंबईतल्या धक्काधक्कीच्या जीवनातून लांब जाऊन आपण जवळच आरे कॉलनी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आपण शांतता आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी जात असतो। तसेच या आरे कॉलनीत बिबट्याचेही वास्तव्य आहे असे आढळले आहे। तसेच अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी येथे आढळतात। पण सध्याच्या या राजकारणामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। पुढे ते आपल्या जवळच राहायला आले तर काही नवल वाटणार नाही। वृक्षतोड, अतिक्रमण तसेच काही प्रोजेक्ट्सबाबत माननीय राज ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी एक ब्लूप्रिंट सादर केली होती। त्यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क तसेच आरे कॉलनी येथे होणारे वृक्षतोड, अतिक्रमण हे सगळे दाखवण्यात आले होते। सभोवतालच्या वाढत्या झोपडपट्ट्या, डोंगरफोड ही आपण त्यात पाहिलीच असेल। या सगळ्या गोष्टीचा विचार करून नक्कीच नागरिकांनी काहीतरी निर्णय घ्यायला हवा, तरच आरेवरती होणाऱ्या अत्याचाराला कुठेतरी आळा बसू शकतो। या अतिक्रमणावर अंमलबजावणी करण्याऐवजी जर अशीच वृक्षतोड सुरू राहिली मग काय झाडी म्हणायला झाडं उरणार नाहीत, तर काय डोंगर म्हणायला डोंगरही उरणार नाही। मग फक्त हॉटेलचं कौतुक करून मुंबईकरांना ओकेमध्ये आहे असंच म्हणावं लागेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।